तर निधी वाटपावरून सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली। कोणताही दुजाभाव करणार नाही या शपथेला हरताळ फासला असं सतेज पाटील यांनी म्हटलंय। मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही। त्या शपथेला हरताळ फासण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही। हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल। तर 54 आमदारांना सत्ताधारी 54 आमदारांना 5 कोटी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटीचा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच निधी वाटपावरून आता विरोधक हल्लाबोल करतायत। देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे। महाराष्ट्रात इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही। जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले आहेत, पण यांची डोकी फिरलेली आहेत। अहंकार आहे, मस्तवालपणा आहे, मगरुरी आहे, काही होणार नाही। ही लाच आहे। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल। सरकारी नेते संजय राऊत यांनी जरा आरशामध्ये बघितलं पाहिजे। महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं। तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं। ही परंपरा, हा पायंडा तुम्ही पाडला होता। खरं तर तुम्ही लोकशाही विरोधी। तर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। सतेज पाटील यांनी सुद्धा निधी वाटपावरून टीका केलेली आहे। सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 54 आमदारांना 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया। नवोदित आमदार असतो, तो नव्याने निवडून आलेला असतो, त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं, प्रत्येकाला विकास कामं करायची असतात। आणि जर निधी दिला असेल, मला काही त्याची कल्पना नाही, पण दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय? आजच्या दाराने आलेला हा माणूस यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात हे या भोंग्याला माहीत आहे का? केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे त्यांचं।